नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्या दरम्यान जी काही कामं सुरू आहे ती यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि हा भ्रष्टाचार काय थांबताना म्हणजे एखाद्या कामामध्ये जर 57% 60% जर कमिशनच जात असेल तर काम काय होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपये सरकारनं दिलेले आहेत ते, आणि 25,000 कोटी कमी पडतील म्हणून अजून पैसे मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्य विकायला लागलं तरी चालेल, घाण ठेवायला लागलं तरी चालेल, पण कुंभमेळा चांगला झाला पाहिजे, कुंभमेळ्याला पैसे दिले जातील असं सांगितलंय. राज्यातल्या शाळा सगळ्या बंद पडल्या तरी चालतील, जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा सगळ्या. आता 1,00,000 शाळा बंद पडल्यात, अजून सगळ्या बंद पडल्या तरी चालतील, मात्र कुंभमेळ्याला पैसा कमी पडू दिला जाणार नाही असं दस्तूर खुद्द देवाभाऊनं सांगितलेलं आहे. आता त्यावरती अनेक जण टीका टिप्पणी करत असतात. गांजा पोकायला पैसे दिलं जाते, भांग प्यायला पैसे दिलं जाते, असं टीका टिप्पणी करतात बरेच जण. परंतु आपल्या देशाची जी अस्मिता आहे, धर्म आहे, तो जपला पाहिजे. बाकी सगळं संपलं तरी चालेल, फक्त धर्म जपला पाहिजे, इतर गोष्टी जपल्या पाहिजे असं सरकारचं मत असतं. म्हणजे राजकारणच त्याच्यावर आहे भारतीय जनता पक्षाचं. तर नेमकं आपल्याकडं किती साधू संत या कुंभमेळ्याला येतील, शक्तीपीठ आपल्या देशात किती आहेत, किती पैसा सरकारनं दिलाय, तो कशा कशावर खर्च करणार आहे, या सगळ्या गोष्टींची आज चर्चा करणार आहोत. तसंच या कुंभमेळ्यात भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात, म्हणजे 30,000 कोटी टाकले आणि 15,000 कोटी भारतीय जनता पक्षाला मिळणार त्यात, असं काहीसं चित्र दिसतंय आपल्याला. म्हणजे परत परत त्याच कामांवर पैसे, परत परत तेच केलं जातंय. हे सगळं सध्या आता वातावरण सुरू झालेलं आहे आणि विरोधकांनी टीका टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे. काही जाणकारांनी सुद्धा टीका टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण जर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय आहे नाशिकचा कुंभमेळा आणि कसा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये केला जातो, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. तर देशामध्ये प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा झाला, आपण सगळ्यांनी बघितलं. असं सांगितलं जातं की 50 कोटी लोकांनी तिथं स्नान केलं, आंघोळ केली. मात्र काही जणांनी टीका टिप्पणी सुद्धा केली. राज ठाकरे यांनी सांगितले की ते सगळे हागलेले मुतलेले माणसांचं त्या नदीमध्ये वावटून येते आणि त्याच्यामध्ये आंघोळ करायचे आणि ते पाणी प्यायचं तीर्थ म्हणून. जेव्हा राज ठाकरे यांचेच शिलेदार तिकडं त्या प्रयागराजला गेले होते कुंभमेळ्याला आणि तिथून तांब्यावरून पाणी आणलं आणि त्या पाण्याचं पूजन केलं होतं, आणि ते पाणी जेव्हा राज ठाकरेंना दिलं गेलं पिण्यासाठी चमच्यावरून, तेव्हा राज ठाकरे म्हटले की हे दूषित पाणी आहे आणि एवढं खराब पाण्यामध्ये आंघोळी लोक करतात. कुंभ स्नान जे आपण म्हणतो, नद्या कशा स्वच्छ झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे असं बाळा नांदगावकरला सुनावलं होतं. तर असंच काहीची स्थिती आहे आपल्या देशामध्ये. बघा, आपल्या देशामध्ये किती कुंभमेळे होतात हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि कुठं कुठं होतात हे सुद्धा आपण बघूया. परंतु त्या अगोदर आपण आपल्या देशामध्ये जे साधू संत आखाडे किती आहेत, प्रमुख आखाडे आपल्या देशामध्ये किती आहेत, जे 7 आखाडे प्रमुख म्हटलं जातं, तर त्या आखाड्याचे कोण आहेत, प्रमुख कोण आहेत हे सुद्धा आपण बघू. म्हणजे देश नामा म्हणजे जे 7 प्रमुख आखाडे देशामधले, त्याच्यामध्ये जुना आखाडा एक आहे, त्यातला आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरी महाराज हे त्याचे प्रमुख आहेत. तर अटल आखाडा सुद्धा आपल्याकडे आहे. आचार्य महामंडलेश्वर स्वामी ज्ञानदेवानंदगिरी महाराज हे त्या दुसऱ्या आखाड्याचे प्रमुख आहेत. तर आव्हान आखाडा सुद्धा आहे. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अरुणगिरी महाराज त्याचे प्रमुख आहेत. तर आग्नेय आखाडा आचार्य महामंडलेश्वर स्वामी समीक्षानंदगिरी महाराज हे त्याचे प्रमुख आहेत. तर आनंद आखाडा आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंदगिरी महाराज हे त्याचे प्रमुख आहेत. तर 6वा आखाडा आहे निरंजन आखाडा आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलास नंदगिरी महाराज हे त्याचे प्रमुख आहेत.
तर 7वा आखाडा आहे पंचदश नामा आखाडा. आचार्य महामंडलेश्वर विष्णुदास महाराज हे त्याचे प्रमुख आहेत. तर वैष्णव आखाडा सुद्धा आपल्याकडे 4 आखाडे आहेत. आणि हा जो आपण पाहिला हे शैव दशनामी आखाडा होता. तर वैष्णव आखाडे हे सुद्धा 4 आपल्याकडे आहे. आणि त्या आखाड्याचे प्रमुख आहेत निमोही आखाडा एक, त्या आखाड्याचे प्रमुख आहेत आचार्य महामंडलेश्वर स्वामी सीतादास महाराज. निर्वाणी आखाडा, त्या आखाड्याचे प्रमुख आहेत आचार्य महामंडलेश्वर राघवाचार्य महाराज. आणि खालचा आखाडा तो आचार्य स्वामी हरिचेतनदास महाराज त्याचे प्रमुख आहेत. तर दिगंबर आखाडा सुद्धा आहे आपल्याकडे, आचार्य महामंडलेश्वर स्वामी गोपाळदास महाराज हे त्याचे प्रमुख आहेत. तर इतर आखाडे सुद्धा, नागा संन्यासी आखाडा आहे, आचार्य महामंडलेश्वर स्वामी भवानीनंद महाराज आहेत. दिगंबर अन्न आखाडा आहे, आचार्य महामंडलेश्वर स्वामी राम सुंदरदास स्वामी त्याचे आहेत. आणि महत्वाचे म्हणजे सर्वात प्रभावशाली जुना आखाड्याचे प्रमुख स्वामी अवधेशानंदगिरी महाराज सनातन धर्माचा चेहरा मानला जातात. तर नाशिकमध्ये 2027 मध्ये यापैकी जे महंत इथं येतील ते 13 आखाड्याचे प्रमुख हे येतात. आणि त्यांना 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यांना येण्या जाण्यासाठी. आणि बदल आखाड्याचे प्रमुख 2-4 वर्षात बदलू शकतात, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर आता आपल्या देशामध्ये कुंभमेळे कुठं कुठं होतात ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की कुंभमेळा देशामध्ये प्रमुख 4 ठिकाणी होतात जे प्रमुख आहेत. आणि ते 3 प्रकारचे असतात. तर पवित्र स्थळ आपली कुठं कुठं मानले जातात बघा. हरिद्वार म्हणजे गंगा नदी उत्तराखंड मध्ये, प्रयागराज गंगा यमुना सरस्वती नदी उत्तर प्रदेश, नाशिक मध्ये गोदावरी नदी महाराष्ट्र, आणि उज्जैन शिप्रा मध्य प्रदेश मध्ये. आता कुंभमेळ्याचे 3 प्रकार आहेत. अर्ध कुंभमेळा दरवर्षी 6 वर्षांनी येतो, फक्त हरिद्वार आणि प्रयागराज मध्ये होतो. पूर्ण कुंभमेळा दर 12 वर्षांनी येतो. हे ठिकाणे आहेत. गुरु ज्या दिवशी राशीत येतो त्यानुसार या ठिकाणी ठरवतं. गुरु मेष तुळ राशी हरिद्वार, गुरु कुंभ राशीत प्रयागराज, गुरु सिंह राशीत नाशिक त्र्यंबकेश्वर, आणि गुरु सिंह राशीत उज्जैन मध्ये होतो. आणि बघा कुंभमेळा हा सिंहस्थ कुंभमेळा दर 144 वर्षांनी फक्त प्रयागराज मध्येच होतो. 12 कुंभमेळे, 12 पूर्ण कुंभ, एक महाकुंभ शेवटचा 2025 ला झाला होता. सिंहस्थ कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होतो. तो नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी होतो सिंहस्थ कुंभमेळा, कारण गुरु सिंह राशीतील असतात असं म्हटलं जातं. आता 2027 मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये हा कुंभमेळा होणार आहे. तर इथं 26 ते 35 वेळापत्र जे आहे 35 पर्यंत 2027 ला नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 28 मध्ये हरिद्वार अर्ध कुंभमेळा होणार आहे. 30 मध्ये उज्जैनला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 31 मध्ये प्रयागराजला पूर्ण कुंभमेळा होणार आहे. आणि 34 मध्ये नाशिक सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. आणि पुन्हा 35 मध्ये हरिद्वार कुंभमेळा होणार आहे. आता महत्वाचा फरक काय आहे की प्रयागराज मध्ये जो कुंभमेळा होतो शाहिस्त्य स्थानाला करोडो लोक कुंभाची राजधानी म्हणतात. तर नाशिकला वैष्णव स्नान, नाशिकाला शैव स्नान आणि त्र्यंबकेश्वरला होतं. हरिद्वार मध्ये सर्वात जुना आणि लहान कालावधीचा, तर उज्जैनला सिंहस्थ आणि शिप्रा नदीवरती हा होतो. भारताचे महत्वाचे 4 कुंभ आहेत 12 वर्षात एकदा, आणि एक दर 2 वर्षाला येणारे ते सुद्धा कुंभमेळे आहेत. तर हे आपण कुंभमेळ्यांबद्दलची माहिती पाहिली की कुंभमेळा कुठं होतात. तर आपल्याकडं आखाडे किती आहेत, म्हणजे जसं की निर्वा आखाडा, निर्मोही आखाडा, खालसा आखाडा, दिगंबर आखाडा, त्याचबरोबर जुना आखाडा, अटल आखाडा, आव्हान आखाडा, अग्नि आखाडा, आनंद आखाडा, निरंजन आखाडा, पंचदशम आखाडा, हे सगळे आपण आखाडे पाहिले. आणि या आखाड्यांवरती किंवा आपल्याकडे जो कुंभमेळा आता आहे या कुंभमेळ्यासाठी किती खर्च टाकलेला आहे सरकारनं,
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत आपण 25,055 कोटीचा निधी आतापर्यंत विकसित केलेला आहे, तर अजून 10,000 कोटीचा निधी आपण त्याच्यावरती टाकणार आहे. 2027 ला काम पूर्ण होणार आहे. म्हणजे 35,000 कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी गांजा आणि भांग फुकाईसाठी उडवला जाणार आहे, असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे, जाणकारांचं मत आहे. आपण पाहिलं असेल की बऱ्याच वेळा जे विचारवंत असतात ते असं सांगतात की हे जर पैसे शिक्षणावरती खर्च केले, देशाच्या विकासासाठी खर्च केले, तर देशाचा विकास झाला असता 35,000 कोटी रुपयामध्ये. हा फक्त एका राज्याचाच खर्च नाही. नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, असे अनेक कुंभमेळे होतात, त्याच्यावरती 40,000 50,000 कोटी रुपये खर्च केले जातात. एवढा मोठा खर्च हा कुंभमेळ्यासाठी केला जातो. तो पैसा जर शिक्षणावरती खर्च केला, आस्था आहे, प्रत्येकाची आस्था आहे, ती आस्था प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. मात्र हा जो खर्च आहे हा सगळा भ्रष्टाचार आहे. ना ह्याच्यातनं साधू संतांना काय भेटत, ना दुसरं कोणाला काय भेटत. त्याच कामांवरती पैसे टाकायचं, तोच निधी तिथं खर्च करायचा आणि तोच निधी, तेच रस्ते परत फुटले की परत डागडोगी करायची. नाशिकमध्ये जे झाडं म्हणजे कापली गेली, लाखो झाडांच्या कत्ली ह्या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली केल्या गेल्या. आपण पाहिलं असेल की राज ठाकरे, उद्धव ठाकरे असतील किंवा विरोधातले नेते असतील, या सगळ्यांनी सडकून टीका यावरती केलेली होती की तुम्हाला जर कुट्या बनवायच्या त्या साधू संतांसाठी, त्या झाडाच्या खाली बनवा, ती झाडं कापू नका, झाडांच्या कत्ली करू नका. पर्यावरणवादी प्रेमी यांनी याला कडाडून विरोध केलेला होता. मात्र सरकारनं त्यांचं काही एक ऐकलं नाही, उलट झाडांची कत्तल केली बघा, आणि कतली मोठ्या प्रमाणामध्ये केल्या. आता देवाभाऊनं सांगितले 25,000 कोटीची कामं पूर्ण नाशिकमध्ये झाल्यात, मात्र आपल्याला कुठेही काम दिसत नाही. आता ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये बोकळलेला आहे. आता सरकारने जे 25,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च केलेले आहेत, ते कशा कशावरती खर्च केलेले आहेत हे सुद्धा आपण बघूया. रस्ते विकासासाठी 2,270 कोटी 61 लाख. कुंभमेळा प्राधिकरण पहिल्या टप्प्यामध्ये 5,140 कोटी खर्च. नाशिक मनपा मलनीनुसार रस्ते, पोल, CCTV याच्यासाठी 3,016 कोटी 20 लाख रुपये खर्च. जलसंपदाच्या कामासाठी घाट, बॅरेज 750 कोटी 54 लाख रुपये. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचं सांडपाणी व्यवस्थापनासाठी 165 कोटी 88 लाख. साधो ग्राम याच्यासाठी 1,000 कोटी रुपये. शिवाय 8 इतर प्रकल्पांसाठी 8,263 कोटी 14 लाख रुपये एवढा खर्च केलेला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं सुद्धा 306 कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्य म्हणून अंतर्गत दिलेला आहे, असं छगन भुजबळांनी सांगितलेलं आहे. तर 9,424 कोटी केंद्राने नियोजन केलेल्या कामांमध्ये गुंतवलेले आहेत. तर 297 किलोमीटर रस्त्यांसाठी सुद्धा 2,458 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. 294 किमी राष्ट्रीय महामार्ग 7च्या कामासाठी 4,749 कोटी दिलेत. 8 रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी 86 कामे 1,476 कोटी रुपये दिलेले आहेत. राम कालापथ 99 कोटी 44 लाख. ओझर विमानतळाच्या विकासासाठी 640 कोटी रुपये दिलेले आहे. म्हणजे निधीची कमतरता भासू देणार नाही, असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. कुंभमेळ्यास आता 21 महिन्याचा म्हणजे थोडे दिवस कालावधी 2027 ला येतो, आता 26 आहे. 27 मध्ये कुंभमेळा होणार आहे आणि या कुंभमेळ्याला बघा भरपूर असा निधी दिलेला आहे. अजून 10,000 कोटी निधीचं वाटप आहे. आता 25,000 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. तर अजून 10,000 कोटीचा निधी म्हणजे 35,000 कोटींचा चक्काचूर सरकार करणार आहे. आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा प्रचंड वाढलेला आहे. भ्रष्टाचार लय मोठा भ्रष्टाचार वाढलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग असेल की CCTV असतील, इतर काम असतील. तर आता ह्याची जी कमिटी आहे ही सुद्धा आपण बघितली पाहिजे. म्हणजे एवढं मोठं सरकार पैसे देते, म्हणजे ह्या कमिटीचे जे त्याचा अध्यक्ष मुख्यमंत्री असतो या सगळ्या कमिटीचा. तर बघा
याच्यामध्ये नेमकं कोण कोण आहे, कोण कोण आहे हे सुद्धा आपण बघूया. ह्याचा अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे, ह्याची जी बॉडी आहे सगळी, खजिनदार, सचिव, अमका तमका, फलाना पिस्ताना डिमका, हे सुद्धा आपण बघूया. तर ह्याचा अध्यक्ष बघा, ह्या कुंभमेळ्याचं राज्याचा मुख्यमंत्री असतो, राज्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतचे 2 उपमुख्यमंत्री आहेत. आता या कुंभमेळ्यासाठी 7 जणांची समिती बनवलेली आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून गिरीश महाजन यांची वर्णी लावलेली आहे. तर सदस्य म्हणून याच्यामध्ये छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे, दादा भुसे शिवसेना गटाचे, उदय सामंत शिवसेना गटाचे, जयकुमार रावल भाजपचे, शिवेंद्रराजे भोसले भाजपचे, ही सगळी मंडळी घेतलेली आहे समितीमध्ये. 3 भाजप, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना अशी घेतलेली आहे. तर ह्याच्यामध्ये शिखर समिती सुद्धा स्थापन केलेली आहे. या शिखर समितीमध्ये 40 सदस्य आहेत शिखर समिती, आणि त्या शिखर समितीचा अध्यक्ष देवाभाऊ आहेत, आणि उपमुख्यमंत्री 2, एक सुनेत्रा वहिनी, एकनाथ शिंदे, हे उपाध्यक्ष आहेत 2 जण. यात 12 मंत्री, नाशिक जिल्ह्यातले सर्व खासदार, सर्व आमदार, परत नाशिकचा जो त्र्यंबकेश्वरचा जे पुरोहित संघ आहे तो सुद्धा घेतलेला आहे, पण तो नामदारी आहे. हे सगळं हेच करणार आहेत. आणि त्याचबरोबर 3 कार्यकारी समिती अधिकारी सुद्धा आहेत. यात मुख्य सचिव आहे, कुंभमेळा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रवीण गेडाम, यांना सुद्धा तिथं आयुक्त बनवलेलं आहे प्राधिकरणाचं. तसंच कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर, म्हणजे कुंभमेळ्यासाठी आयुक्त एक नेमलेला आहे. तर इतर महत्वाचे अधिकारी सुद्धा यामध्ये आहेत. संदीप कार्णिक नाशिक पोलीस आयुक्त, दत्तात्रय कराळे नाशिक परिक्षेत्र विशेष महानिरीक्षक, मनीषा खत्री नाशिक मनपा आयुक्त, सीमा हिरे आमदार तिथल्या. आणि राजकीय पार्श्वभूमी बघा, पालकमंत्र्याच्या स्पर्धेत असणारे 4 मंत्री म्हणजे महाजन, भुजबळ, कुट्टे, हे सगळे या समितीमध्ये घेतलेले आहेत. तर आता बघा, या कार्यक्रमाला किती लोक येऊ शकतात ते सुद्धा आपण बघूया. यामध्ये 13 आखाड्याची लोक येतील, त्र्यंबकेश्वर मधली लोक येतील. तसंच साधू संत बघा, 4 ते 5 लाख अंदाजे लोक साधू संत तिथं येतील. आणि याचा व्यास कसा केलेला आहे, नाशिक मधलं जे तपोवन आहे 377 एकर आरक्षित करण्यात आलेलं आहे. 500 एकरावरचं नियोजन आहे. त्या तपोवनामध्ये येणारी सगळीच्या सगळी झाडं तोडून टाकलेली येते. आता एकूण त्र्यंबकेश्वर मध्ये 212 एकर जमीन त्याच्यासाठी हे केलेली आहे. एकूण 1450 एकर भव्य साधुग्राम, 1450 एकरामध्ये 3000 फ्लॅट साधुग्राम मध्ये केलेले आहेत. म्हणजे त्या साधूंच्या राहण्यासाठी. प्रत्येक मोठ्या आखाड्याला विकासासाठी 5 कोटी रुपये आणि लहान आखाड्याला 15 लाख रुपये दिले जाणार. म्हणजे प्रमुख आखाडे जे आहेत 13, प्रत्येकाला 5-5 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आणि बारके चिगडे मिगडे येणाऱ्यांना 15-15 लाख रुपये दिले जाणार. फुकाट, ही जनतेचा पैसा आहे, तो असाच फुकाट वाटला जाणार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये. आता ह्याला 5 कोटी भाविक येतील असं गृहीत धरलेलं आहे. आणि 5 कोटी भाविकांच्या राहण्याची ह्याची सोय सगळी केलेली आहे. प्रयागराजच्या धर्तीवरती, प्रयागराज मध्ये 20 कोटी भाविक आले होते असं सांगण्यात येते. काय म्हणते 50 कोटी आले होते असं म्हणते ती, पण नेमकं किती आलं तर कोणालाच माहिती नाही, त्याचा आकडाच नाही. आणि प्रत्येक परवणीला 80 लाख भाविक येण्याची शक्यता असल्यामुळं, म्हणजे तिथं जे हे आहे ते तसल्या 3 परवण्या आहेत त्या, असं मिळून 5-6 कोटी लोक एका दिवसात येतील असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे येणार जाणार असं चालूच राहणार आहे. तर 377 एकर जमीन आरक्षित, त्याच्यासाठी 2267 कोटीचा निधी आणि 15,000 स्वच्छता मित्र नेमलेले आहेत. उड्डाण ब्रिज 9 केलेले आहेत. 350 किलोमीटरचं रस्त्याचं जाळं आहे. CCTV आहे. 15,000 फिरती शौचालय बांधलेले आहेत. फिरती शौचालय 15,000 आहेत. एक मोठं रुग्णालय आहे. कालावधी 18 महिन्यांचा कुंभ, पहिलं पर्वन स्नान आहे 2027 मध्ये. बघा, 75 वर्षानंतर त्रिखंड योग आल्यानं यंदा गेल्या वेळेच्या तुलनेत 5 पटीनं भाविक येतील असं सांगण्यात येत आहे.
आणि याच्यासाठी जो एवढा मोठा निधी खर्च टाकलेला आहे, आता 25,000 कोटी रुपये या कुंभमेळ्याला दिलेला आहे, तर अजून 10,000 कोटी सांगितलंय देवाभाऊनं देणार आहे. 10,000 कोटी रुपये म्हणजे राज्यामध्ये या कुंभमेळ्याच्या पैसे खाण्यासाठी हे सगळे मंत्री संत्री कसे उताने पाताने होतात हे आपल्याला दिसतंय. आपण मंत्रालयातल्या काय अधिकाऱ्यांच्या केल्पा बघितल्या असलेल्या, तसंच या ठिकाणच्या कामामध्ये 57 ते 58% कमिशन जातंय, हे सुद्धा व्हायरल झालेलं आहे. म्हणजे कुंभमेळ्याचे जे कामं सुरू आहेत याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय, हेही तितकंच खरं आहे. तर हा भ्रष्टाचार थांबणार आहे का? तर अजिबात थांबणार नाही. म्हणजे ह्या मंत्र्या संत्र्यांना पैशाची भूक, पैशाचं व्यसन लागलंय, पैशाचा आजार झालाय पैसे कमावण्याचा. ते कुठल्या बी कामात पैसे खात्यात, राम मंदिराचं पैसे खात्यान, सगळ्या देवदेवतांचं पैसे खात्यान. त्यांना माहिती आहे देव जिवंत नाहीये, म्हणून हे ज्याला माहिती आहे की म्हणजे देव आहे का नाही, जे देवाला मानत नाही ते देवाचे पैसे खातात. म्हणजे हे सगळे पुढारी सुडारी देवाला अजिबात मानत नाहीत, लोकांना दाखवतात वेगळं, करतात वेगळं, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.